शेतकरी बंधूंनो, अलीकडच्या काळामध्ये आपल्याकडे जी भाजीपाला आहे, फळबागा आहेत, त्यामध्ये निमॅटोडचा म्हणजे सूत्रकृमीचा फार मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रादुर्भाव होत आहे. वारंवार सिंचन दिलेली पिकं असतात, त्या पिकामध्ये हा निमॅटोडचा प्रॉब्लेम आता वाढत आहे. आणि हवामान बदलामुळं जास्तीचा पाऊस, जास्तीची आर्द्रता, टेम्परेचर खाली येणं, यामुळे सुद्धा त्यांची जी संख्या आहे ती वाढत आहे असं शास्त्रज्ञ सांगतात. हा निमॅटोड जमिनीमध्ये राहत असल्यामुळं त्याचं नियंत्रण करणं, त्याचं व्यवस्थापन करणं फार अवघड आहे. केमिकलने ते नियंत्रण करता येतं आणि रासायनिक पण निमॅटिसाईडने करता येतं. परंतु रासायनिक नियंत्रण व्यवस्थापन हे थोडं महाग आहे आणि ते परमनंट इलाज नाही. त्याचा परमनंट इलाज म्हणजे तुमचा जैविकचाच आहे. तर या जैविकच्या माध्यमातून निमॅटोडचं कसं व्यवस्थापन करता येईल आणि ते स्पॅसिलोमायसिस याच्यामार्फत कसं करता येईल याचीच माहिती आपण घेणार आहोत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहेत. याचं उत्पादन इथं केलं जातं. आता ही त्याचं प्रोडक्शन करण्याची स्टेज आहे. आता ह्याचंच नंतर ह्याचे बॉटल भरल्या जातात, ते आणखी बॉटलमध्ये भरलेलं नाही. तर या स्पॅसिलोमायसिसविषयीच आपण आज माहिती घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. आता हे तुमचं स्पॅसिलोमायसिसची तयारी बॉटल भरण्याची, हो. तर हे काय आहे? हे पॅसिलोमायसिस जे आहे ते निमॅटोफॅगस बुरशी आहे. म्हणजे ते निमॅटोडचे जे अंडी आहेत त्या अंडीवरच वाढणारी एक बुरशी आहे. ही जी बुरशी आहे ते वेगवेगळे जे एन्झाईम्स आहेत ते सिक्रेट करत असल्यामुळे ते फक्त निमॅटोडचे एग्ज आहेत ते एग्जवरच फक्त डॅमेज करते ते. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते पुढचे जनरेशन जे आहेत नेमॅटोडचे, सर्वसाधारणपणे नेमॅटोड एक नेमॅटोड 300 ते 400 अंडे टाकतात ते. त्याच्यामुळे जे पुढचे जनरेशन हे ऑटोमॅटिकली कमी होत असल्यामुळे त्याचं जे पॅराटायझेशन होऊन निमॅटोडची संख्या जी आहे की सूत्रकृमीची संख्या जी आहे ते कमी होण्यास आपल्याला हे मदत करते. हे जे स्पॅसिलोमायसिस आहे हे कोणत्या प्रकारचं निमॅटोड काम करते? आपल्याकडे जे गाठी तयार करणारे निमॅटोड आहे त्याला आपण रूट नॉट निमॅटोड म्हणतो. त्याच्यानंतर काही लेजन निमॅटोड असतात किंवा सिस्ट निमॅटोड असतात. त्या निमॅटोडसाठी हे पॅसिलोमायसिस जे आहे ते काम करते. विशेषतः करून आपल्याकडे जे रूट नॉट निमॅटोड आहे त्याच जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कुठले कुठले पिकावर होतो ही गाठी तयार करण्याचा प्रादुर्भाव? गाठी तयार करण्याचा प्रादुर्भाव भाजीपाला पिकामध्ये टोमॅटोमध्ये होतो. त्याच्याशिवाय आपल्याकडे डाळिंबामध्ये दिसून येतो. भाजीपाल्यामध्ये आणखी दुसरे काकडे वगैरे? नाही, आपल्या काकडीमध्ये होतो. त्याच्यानंतर कांद्यामध्ये देखील आपल्याला दिसून येतो. कारल्यामध्ये दिसून येतो, भोपळ्यामध्ये दिसून येतो. तर ह्या सर्व फळपिकामध्ये डाळिंबामध्ये दिसून येतो, फळपिकामध्ये अंजिरामध्ये दिसून येतो आणि काही प्रमाणामध्ये मोसंबीमध्ये देखील आपल्याला ह्या जे आहे ते दिसून येतो. आता हे गाठी येतात म्हणजे कसं काय गाठी तयार होतात ते आणि काय त्याचा परिणाम होतो? गाठी तयार होणे म्हणजे मुळं आहेत. मुळामध्ये जे भिंतिका असतात, पेशी भिंतिका, हे निमॅटोड काय करते की ते पेशी भिंतिका नष्ट करून टाकतात, सेल वॉल. आणि जे त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करतात, खाऊन टाकण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे तिथं काय होतंय की ते नष्ट झाल्यामुळं ते अन्नद्रव्य जे आहेत ते वेगवेगळे जे टॉक्झिन हे निमॅटोड सोडत असल्यामुळे तिथं ते गाठी निर्माण करतात आणि त्या गाठीमध्येच हे निमॅटोड तिथं राहून ते जे अन्नद्रव्य आहे ते शोषण करण्याचा प्रयत्न करतात. ही गाठी झाल्यामुळं त्याचा पिकावर काय परिणाम होतो? गाठी झाल्यामुळं जे अन्नद्रव्य उपलब्धता आहे ते पिकाला योग्य प्रमाणात भेटत नाही. ज्या प्रमाणात जे अन्नद्रव्य भेटायला पाहिजे ते अन्नद्रव्य पिकाला न भेटल्यामुळं पिकाची वाढ खुंटते किंवा पीक पिवळ पडणे ज्या अशा समस्या आहेत ते पिकामध्ये आपल्याला दिसून येतात. आता मी अद्रकमध्ये पाहिलं होतं, त्याच्या अद्रकमध्ये किंवा कांद्यामध्ये असा पिळ पडतो. पिवळ. तर तेच त्याच्यामुळेच होतं का ते? त्याच्यामुळेच तीच समस्या आहे. अद्रकामध्ये आणि कांद्यामध्ये जे आहे ती पिवळ पडण्याची समस्या आहे. जर समजा अन्नद्रव्य कमी भेटलं त्याला तर ते काय होतं की पानाच्या कडा आहे जे खालच्या बाजूला ते वळतात ते आणि मग आपल्याला ते पिवळ पडण्यासारखं दिसतं. आणि फळबागेमध्ये काय लक्षण दिसतात त्याची? फळबागेमध्ये खुरटं राहणे हे एक खूप मोठी समस्या असते. म्हणजे पिवळं पडणे आणि खुरटं राहणे, वाढ नॉर्मल न होणे, हे समस्या आहे निमॅटोडच्या इन्फेक्शनमध्ये जे फळ पीक आहे त्याच्यामध्ये दिसून येते. ही घुसतात कसे त्याच्यामध्ये? पिकाचे जे मुळाचे जे टोक आहेत त्या टोकात थ्रूच हे निमॅटोड त्याच्याकडे जातात. जे निमॅटोड आहेत ते मुळाचे सिक्रिशन्स आहेत त्या सिक्रिशनने अट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळं काय करतात की विशेष पिकावरती विशेष निमॅटोडच येतात त्याच्यामध्ये, त्या सिक्रिशन जसं आहे त्याच्याप्रमाणे. त्याच्यामुळं त्या ज्या मुळाच्या सिक्रिशनच्या त्या वासाकडे, त्या गंधाकडे ते अट्रॅक्ट होऊन त्या मुळाचे जे टोकं आहेत त्या टोक्यामधून बरेचसे निमॅटोड हे मध्ये घुसण्याची शक्यता असते. हे जे सूत्रकर्मी आहेत ही मातीमध्ये राहतात आणि डोळ्याने ते दिसतच नाही, एवढे लहान असतात, बरोबर आहे?
आणि ते एकदा मुळामध्ये गेल्यानंतर काय करता येतं? आता हे गाठी जे निर्माण होतात त्याच्यामुळेच ती समस्या निर्माण होते. मुळामध्ये जाणे म्हणजे आता त्याला मारता येतं का? त्याला मारणं म्हणजे ते फक्त ज्यावेळेस ते बाहेर आहेत अंड्या अवस्थेमध्ये हां. त्यावेळेस जर आपण त्याचा बंदोबस्त केला तर एकदा का मध्ये गेल्यानंतर त्याला बंदोबस्त करणं खूप अवघड आहे. म्हणजे मुळात घुसायच्या अगोदरच तुम्हाला हे जैविक आहेत किंवा केमिकल आहेत त्याचा वापर वापर करायला करणं पाहिजे. आवश्यक आहे. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करता येत नाही. मध्ये गेल्यानंतर अवघड आहे म्हणजे बंदोबस्त होतच नाही बऱ्याच वेळेस. स्पॅसिनोबासिसवर पण तुम्ही सांगता की ट्रायकोडर्मा पण उपयोग करा. आणि ट्रायकोडर्मा जे आहे ते जाळी निर्माण करून जे निमॅटोड आहे त्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळापर्यंत त्याला पोहोचू देत नसल्यामुळे ट्रायकोडर्मा आणि पॅसिलोमायसिस हे एकत्रित करून जर शेतकऱ्यांनी वापर केला तर निश्चितच त्याचा बंदोबस्त चांगला होतो. पण याच्यामध्ये एक समस्या एकच आहे, ते जे लोड आहे त्याचा ते लोड आपल्याला तेवढा मेंटेन ठेवावा लागतो. आणि शेतकरी काय करतात की एकदा ॲप्लिकेशन करून आपल्याला त्याचा पाहिजे तसा रिझल्ट जे आहे ते आपल्याला दिसत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे 15 ते 20 दिवसाला एकदा याप्रमाणे जर 3 ते 4 वेळेस जर आपण पॅसिलोमायसिस आणि ट्रायकोडर्मा याचा जर आपण आळवणी केली शेतामध्ये तर या सूत्रकृमीचा बंदोबस्त देखील आपल्याला चांगल्या प्रमाणे दिसून येतो. मग हे कसं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं? हे आपण जर आळवणी करत असाल तर 20 ml प्रति लिटर ह्याचप्रमाणे आपल्याला ह्याची आळवणी करणे गरजेचं आहे. किंवा FYM मधून जर आपण देत असाल खतामधून ट्रायकोडर्मा प्लस पॅसिलोमायसिस जे आहे हां. ते सर्वसाधारणपणे 2.5 लिटर 25 kg शेणखत आहे त्याच्यामध्ये मिक्स करून ते जर आपण शेतामध्ये टाकून दिलं समजा तर देखील त्याचा चांगला परिणाम आपल्याकडे दिसून येतो. त्याशिवाय आळवणी जरी केलं समजा तर आळवणीसाठी फक्त 4 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची देखील आपण आळवणी केलं तर आपल्याला चांगल्या प्रमाणे बंदोबस्त होण्यासाठी मदत होते. आणि आळवणी करताना फक्त एकच लक्षात घ्यायचं की थोडंसं 30% त्याचं मॉइश्चर असणं गरजेचं आहे जमिनीमध्ये. ओलावा पाहिजे. केमिकल सुद्धा लोक काही वापरतात. व्हॅल्यूम प्राईम म्हणून एक बायर कंपनीचं रसायन आहे, तर ते टोमॅटोलाच त्याची शिफारस आहे, बाकीच्या पिकांना शिफारस नाही. तर ते लागवड करायच्या अगोदरच ते व्हॅल्यूम प्राईम मारतात. आणि ते कशासाठी मारतात की ते व्हॅल्यूम प्राईममुळं ते जे निमॅटोड आहेत जमिनीमधले ते मुळापर्यंत जात नाहीत, पोहोचू शकत नाहीत ते. आणि त्यामुळं त्या मुळामध्ये न गेल्यामुळं साधारण त्याचा 1 महिना त्याचा इफेक्ट राहतो, परंतु पुन्हा आणखी ते ॲक्टिव्ह होतात निमॅटोड. मग तुम्हाला जर परमनंट इलाज पाहिजे असेल तर त्याला जैविकच इलाज आहे, केमिकल नाही. व्हॅल्यूम प्राईममध्ये क्विक रिझल्ट आपल्याला दिसेल, पण महिन्यानंतर परत निमॅटोड जे आहे ते ऍक्टिव्ह होतात परत आणि ते परत मग इन्फेक्शन तुमच्याकडे सुरुवात होतं. त्याच्यामुळे व्हॅल्यूम प्राईम वापरून जे शेतकरी कंटाळलेले आहेत किंवा ज्यांना व्हॅल्यूम प्राईम देऊन सुद्धा काही रिझल्ट भेटत नाहीत ते शेतकरी शेवटी आमच्याकडे ते पॅसिलोमायसिस मागण्यासाठी येतात. आणि यावर्षी विशेषतः करून खूप शेतकऱ्यांनी पॅसिलोमायसिस हे वापरलेलं आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्याला आता माहिती होऊन गेलेलं आहे की पॅसिलोमायसिस वापरणं हे फायदेशीर आहे. किमतीमध्ये देखील खूप मोठा फरक आहे. 7,000 रुपये लिटर व्हॅल्यूम प्राईमचा आपल्याकडे दर आहे आणि हेच आपल्याला जर 200 रुपये लिटर म्हणजे 197 रुपये लिटरच आहे. तुम्हाला विक्री उपलब्ध आहे का, त्याची किंमत काय आणि कुठे उपलब्ध होते? हे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे पॅसिलोमायसिस हे आपण शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे उपलब्ध करून देतो. 197 रुपये प्रति लिटर याच्याप्रमाणे आपण ह्याचं किंमत ठरवलेली आहे. बरं. आणि सुट्टीचे दिवस मिळतात काय? सोमवारपासून ते शनिवारपर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत कार्यालयामध्ये उपलब्ध असते. दिवाळी असेल किंवा सुट्ट्या असतील तर त्याच काळामध्ये आपण ते बंद करतो.